महाराष्ट्र ही भारतातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचं 2025-26 आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलंय। या गतिमान घौडदौडीला शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वैविध्यपूर्ण रचनेचा भरभक्कम आधार मिळाल्याचंही सांगण्यात आलंय। राज्याची अर्थव्यवस्था 2024-25च्या तुलनेमध्ये 7.9% वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आणि त्यामुळे अलीकडच्या वर्षांमध्ये पायाभूत सुविधांचा वेगवान विकास अनुभवाला आल्याचं निरीक्षण सुद्धा नोंदवलं गेलंय। सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदी अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे आपण बघतोय की अधिवेशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उद्या अर्थसंकल्प सादर करतील। त्या पार्श्वभूमीवर हा आर्थिक पाहणी अहवाल समोर आलाय। जाणून घेऊयात या आर्थिक पाहणी अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय। महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे। अर्थव्यवस्थेला शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वैविध्यपूर्ण रचनेचा आधार आहे। रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिकमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा वेगवान विकास झालाय। व्यवसाय सुलभता सुधारणा, डिजिटल गव्हर्नन्सला चालना, सुधारणांमुळे महाराष्ट्राची स्पर्धात्मकता वाढली आहे। अर्थव्यवस्था सलग 5व्या वर्षी वाढीचा वेग कायम राखण्याचा अंदाज आहे। चालू वर्षात अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 7.9% राहण्याचा अंदाज आहे। देशाच्या जीडीपी मध्ये राज्याचा वाटा सुमारे 14% इतका आहे। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे।